बघता येताना करारामध्ये असं कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट नव्हतं किंवा आपण त्याच्याकडनं स्टेटमेंट किंवा आपण त्याला दिलेलं नव्हतं की कुठलीही कंपनी स्थलांतर होईल किंवा त्याच्यामुळे घट होईल तर आपण त्याला त्याची भरपाई देऊ. ज्यावेळेस 50 रुपयाची एस्कॉर्ट ही 100 रुपये करून शासनावर आली तेव्हा मागचे आयुक्त लोखंडे यांच्या संगमताने त्यांनी कदाचित तो निर्णय बदलून आणला असावा की 50ची 100 झाली. त्यावेळेस औरंगाबाद महापालिकेचा सुद्धा आपल्या सोबत प्रस्ताव होता. औरंगाबाद महापालिकेचे सुद्धा 50 रुपयाचे 100 रुपये एक्सपर्ट फी झाली. मात्र असं कुठेच झालं नाही की करारामध्ये नमूद नसताना त्यांना जर सूट आली 1000 मक्तेदाराला जर सूट आली तर आपण ते भरून द्यायची. आपली स्थिती पहिले कमकुवत आपण काय मक्तेदारीमध्ये सूट आली ते भरून द्यायची. सुप्रीमचे जे युनिट आहे किंवा लागेल असं म्हणतात तर सुप्रीमचे युनिट होतं तेवढंच आहे. उलट त्यामध्ये जास्त त्यांची मशिनरी जवळपास 60 ते 65% मशिनरी नवीन टीम तयार झाली. नवीन मशिनरीमध्ये लागले कामगार वाढले. आपले सामान्य नगर सुद्धा त्या संबंधित आहेत. म्हणून मक्तेदारास कुठल्याही प्रकारची सूट दिली तर आपण तरी हितचिंतक आहोत किंवा आपण आपल्यामुळे महापालिकेचा कुठला तरी तोटा होतोय असं गृहीत होईल. त्यामुळे मक्तेदारास कुठल्याही प्रकारची सूट देऊ नये असं मी मागवत असतो.